राज्याचे मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सपत्नीक अंबादेवीचं दर्शन घेतलं। राज्यात महायुतीचं सरकार येऊ दे असं साकडं त्यांनी यावेळी देवीला घातलं असल्याचं सांगितलंय। महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या त्या ठिकाणच्या शक्तिपीठांना जाणं, दर्शन घेणं, आशीर्वाद मागणं, मनोकामना पूर्ण करण्यासाठी इच्छा व्यक्त करणं हे करोडो लोक, लाखो बिगो आहेत। एकट्या इथल्या मंदिरातच काही लाख लोक येऊन जात असतात आणि त्यामुळे सुरुवातीला पहिल्याच दिवशी कोल्हापूर, व्हेरी सेम डे तुळजापूर केल्यानंतर मी आणि बायकोने असं ठरवलं की ह्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे, वर्षानुवर्ष विद्यार्थी परिषदेचं विदर्भ माझ्याकडे राहिलं, त्यामुळे म्हणजे अनेक वेळेला मी अमरावतीला अंबामातेच्या दर्शनाला आलो। गेल्या वेळेला मला अमरावती जिल्हा पालकमंत्री मिळाला तो नवरात्रीत मिळाला, त्यामुळे पहिला प्रवास हा अंबामातेच्या दर्शनाने झाल्यामुळे यावर्षी येणं स्वाभाविक होतं। आता तुमचा पुढचा प्रश्न असेल काय मागितलं, तर ह्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने शेतकरी, बरोबरीने महिलांमधलं एका अर्थाने छोटं रूप, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी आणि एकूणच सगळे घटक व्यापाऱ्यांपासून कलाकारांपासून सुखाने राहावेत। त्यावेळेचा पाऊस थोडा चांगला झाला आहे, त्याने मध्येच थोडा फटका मारला अतिवृष्टीने, पण तरी चांगला झाला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले भाव मिळावेत, कारण चांगले भाव मिळाले की त्या विचाराला काही लागत नाही। तर अशी प्रार्थना केली स्वाभाविकपणे। हे सगळं चालवण्यासाठी लोकशाहीमध्ये सरकार लागतं, तर 2 महिन्याने होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरभरून यश मिळावं, सरकार यावं। कारण 14 ते 19 देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आणि आता 2.5 वर्ष एकनाथजी मुख्यमंत्री असताना किती गतिमान सरकार असू शकतं हे लोकांनी पाहिल्यामुळे लोकांची जी इच्छा आहे की सरकार यावं, त्याला तेथे अधिष्ठान पाहिजे भगवंताचं, त्यामुळे तिथे अंबामातेची कृपा व्हावी म्हणून मी प्रार्थना केली। महायुतीचा मुख्यमंत्री व्हावा। आमचे केंद्रामध्ये 3 जण प्रामुख्याने, अध्यक्ष जगतजी, माननीय पंतप्रधान मोदीजी, माननीय अमित भाई आणि त्यांची टीम समर्थ आहे। महायुतीतला मुख्यमंत्री कोण होईल ते ठरवायचं।